नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लोडबे आज तुम्हाला इयत्ता 10वी गणित मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लोडबे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील एक महत्त्वाचे प्रकरण, ते म्हणजे त्रिकोणमिती. या प्रकरणाचा आपण पुढील भाग पाहणार आहोत. मागील भागात आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे शिकलो. चला आठवूया कोणकोणती गुणोत्तरं पाहिली आपण. मागील भागात आपण साइन कॉस टॅन ह्या गुणोत्तरांची माहिती घेतली. थीटा या विशिष्ट कोनासंदर्भात साइन गुणोत्तर म्हणजे दिलेल्या कोनाच्या समोरील बाजू भागिले कर्ण हे गुणोत्तर असतं. या ठिकाणी साइन थीटा बरोबर AB भागिले कर्ण AC आहे. त्यानंतर कॉस थीटा बरोबर त्या विशिष्ट कोनाच्या लगतची बाजू भागिले कर्ण हे गुणोत्तर असतं. या ठिकाणी लगतची बाजू BC आणि कर्ण AC आहे. त्याचबरोबर टॅन थीटा म्हणजे समोरील बाजू भागिले लगतची बाजू, म्हणजे कोणाच्या समोरील बाजू जो कोण या ठिकाणी असेल, आपण थीटा हा घेतलेला आहे, त्याच्या समोरील बाजू AB भागिले BC. त्याचबरोबर आपण अजून नवीन गुणोत्तरं शिकलो होतो मागच्या वेळेला. चला पाहूया कोणती गुणोत्तरं आपण पाहिली होती. कॉसेक, सेक आणि कॉट ही गुणोत्तरं आपण शिकलो होतो. कॉसेक गुणोत्तर ठराविक कोणाचं कॉसेक गुणोत्तर म्हणजे काय? साइन गुणोत्तराच्या व्यस्त. म्हणजे साइन गुणोत्तर काय असतं? साइन थीटा बरोबर समोरील बाजू भागिले कर्ण ना, आणि त्यामुळे कॉसेक गुणोत्तर बरोबर कर्ण भागिले समोरील बाजू. त्याचबरोबर सेक गुणोत्तर पाहिलं होतं. सेक थीटा हे कॉसच्या व्यस्त आहे, विरुद्ध नाही म्हणत, व्यस्त. कारण व्यस्तमध्ये अंश छेदांची आपण अदलाबदल करतो. त्यामुळे सेक थीटा बरोबर कॉसच्या व्यस्त. कॉस गुणोत्तर असतं लगतची बाजू भागिले कर्ण, त्यामुळे सेक गुणोत्तर आहे एखाद्या कोणाचं सेक थीटा बरोबर कर्ण भागिले लगतची बाजू. आणि तिसरं कॉट गुणोत्तर म्हणजे टॅनच्या व्यस्त. त्यामुळे टॅन गुणोत्तर समोरील बाजू भागिले लगतची बाजू, मग कॉट थीटा बरोबर त्या व्यस्त बरोबर लगतची बाजू भागिले समोरील बाजू. तर ह्या गुणोत्तरांच्या संदर्भात आपण काही नित्य समानताही शिकलो होतो. त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या बाबतीतील काही नित्य समानता कोणत्या आहेत? तर ही जी नित्य समानता आपण 9वीत शिकलो होतो, साइन थीटा भागिले कॉस थीटा बरोबर टॅन थीटा असं जर असेल तर टॅनच्या व्यस्त कॉट आहे, आणि त्यामुळे कॉट गुणोत्तर काय होणार? कॉस थीटा भागिले साइन थीटा. आणि हे आपण एक नित्य समानता शिकलो होतो, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. साइनचा वर्ग. आता साइनचा वर्ग लिहिताना कसं लिहितात? साइन थीटाचा वर्ग हे असं न लिहिता आपण वर्ग जो आहे तो साइन आणि थीटा याच्यामध्ये लिहिला तरी पण चालतो, मग कंस करायची गरज नाही. म्हणजे साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हेही आपण नित्य समानता एक मागील इयत्तेमध्ये शिकलो होतो आणि त्याची आपण उजळणी केलेली आहे. तर आता ह्या गुणोत्तराचा उपयोग करून अजून आपण काही नित्य समानता शिकणार आहोत. या ठिकाणी मी सूत्र पुन्हा लिहिलं, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता मी काय करणार आहे हे बघा. इथ्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे साइन थीटाचा वर्ग म्हणजे साइन थीटाच्या मध्ये आपण वर्ग लिहिलं तरी चालतं. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हे गुणोत्तर नंबर 1 आहे. आता ह्या गुणोत्तराच्या दोन्ही बाजूस आपण ह्या समीकरण दोन्ही बाजूस साइन वर्ग थीटाने भाग देऊ. साइन वर्ग थीटाने भाग दिला म्हणजे काय होणार? साइन वर्ग थीटाला साइन वर्ग थीटाने भागलं पहा, मग कॉस वर्ग थीटाला साइन वर्ग थीटाने भागलं पहा, आणि या 1ला सुद्धा साइन वर्ग थीटाने भागलं. तर इथे काय होणार आहे? साइन वर्ग थीटा भाग लागणार म्हणजे 1 येणार, बरोबर. आणि कॉस वर्ग थीटा भागिले साइन थीटा म्हणजे काय आहे पाहूया आपण पुढच्या स्टेपमध्ये. कॉस थीटा भागिले साइन थीटा काय आहे? साइन भागिले कॉस टॅन असतं ना, तर कॉस भागिले साइन कॉट, आणि 1/sin म्हणजे कॉसेक. त्यामुळे हे गुणोत्तर काय होणार पहा, इथे 1 आलं, कॉस भागिले साइन म्हणजे कॉट आणि त्याचा वर्ग
आणि 1/sin वर्ग म्हणजे कॉसेक, कारण साईनच्या व्यस्त कॉसेक त्याचा वर्ग. म्हणजे ही एक आपल्याला नित्य समानता मिळाली पहा नवीन. 1 + cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉसेक स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 होतं. त्याच्या दोन्ही बाजू जेव्हा साइन वर्ग थीटाने आपण भागलं तेव्हा आपल्याला ही एक नित्य समानता मिळालेली आहे. अजून एक नित्य समानता आपण ह्याच समीकरण 1च्या साहाय्याने पाहूया. पुन्हा मी लिहिलं बघा, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता या समीकरणात दोन्ही बाजूस मी कॉस वर्ग थीटाने भागणार. मग काय येणार पहा इथे मला, साइन वर्ग थीटाला मी कॉस वर्गाने भागलं, ह्या कॉस वर्गाला कॉस वर्गाने भागलं, 1ला सुद्धा कॉस वर्गाने भागलं. आता इथे काय येणार, साइन भागिले कॉस म्हणजे टॅन, त्यामुळे टॅन वर्ग थीटा येणार. कॉस वर्ग भागिले कॉस वर्ग म्हणजे भागाकार केला 1 येणार आणि 1/cos म्हणजे सेक. त्यामुळे ही नित्य समानता तिचं रूपांतर कसं होणार पहा इथे, हे कॉस वर्ग भागिले कॉस वर्गाचा 1, तो 1 मी ह्या बाजूला घेतला, प्लस असल्यामुळे काही फरक पडत नाही. साइन भागिले कॉस म्हणजे टॅनचा वर्ग, 1/cos म्हणजे सेकचा वर्ग. त्यामुळे ही एक आपल्याला नित्य समानता मिळाली. काय बघा, 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. कळलं तुम्हाला? म्हणजे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटाचा उपयोग करून आपल्याला 2 नवीन नित्य समानता मिळालेल्या आहेत. पाहूया पुन्हा सर्व नित्य समानता आपण एकत्र. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. टॅन बरोबर सेक लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 + cot स्क्वेअर इज इक्वल टू कॉसेक स्क्वेअर थीटा. वरील समीकरणे ही मूलभूत त्रिकोणमितीय नित्य समानता आहेत असे म्हणतात. आणि यांचा उपयोग करून आपण आता उदाहरणं सोडवणार आहोत. पाहूया तर कशी उदाहरणं आपल्याला करायची आहेत ते. बघा कशी उदाहरणं असणार. बघा इथे एक उदाहरण दिलं की तुम्हाला साईनची किंमत दिली आहे, तर त्यावरून कॉस काढा. कॉसची किंमत साइन थीटा इज इक्वल 20/29, तर कॉस थीटाची किंमत किती. तर ही किंमत काढताना तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. आता एक लक्षात ठेवा की हे नित्य समानतांचा वापर आपल्याला जिथे शक्य आहे तिथे करायचा आहे. बघा आपण समीकरणं सोडवतो नाही का, तर समीकरणं सोडवता तुम्ही 10वीचे मुलात एक सामायिक समीकरणं सोडवलेली आहेत तुम्ही. x अधिक y इक्वल टू 1 किंवा x - y इक्वल टू 2. मग कशी त्या ठिकाणी 2 अक्षरं असतात, मग तुम्ही एका अक्षराची किंमत काढता आणि मग दुसऱ्या अक्षराची किंमत त्यावरून काढता पहिल्या अक्षराची किंमत घालून. तसंच आपल्याकडे नित्य समानता आहेत. मग कुठल्या नित्य समानतेचा कुठे उपयोग होईल तो आपण विचार करायचा आहे. इथे बघा साइन दिलं आहे, कॉस काढायचं आहे. आपल्याला बघायचं आठवायचं की साइन आणि कॉस कुठल्या नित्य समानतेत आहेत, बरोबर ना. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरमध्ये आहे. तर ती नित्य समानता वापरून मी पहा या ठिकाणी किंमत काढलेली आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग आता आपण दिलेली किंमत घातली पहा या ठिकाणी 20/29 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आता 20/29चा वर्ग मात्र बरोबर तुम्ही करायचा आहे. 2×20 400, 29 841 अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 आलेला आहे. मग आता इथे कॉस वर्ग थीटाची बाजू बदला तुम्ही, ह्याची बाजू बदला. बाजू बदलून लसावी काढला. 441 भागिले 841 हा वर्ग आहे. दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेतलं, कॉस थीटाची मला किंमत आलेली आहे. ही झाली पहिली रीत. दुसरी रीत कोणती आहे, तर दुसरी रीत जी आहे त्यामध्ये तुम्हाला दिलेल्या किमतीवरून एक काटकोन त्रिकोण तयार करायचा आणि काटकोन त्रिकोणावरून बाजू लिहायच्या. आता साइन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की समोरील बाजू भागिले कर्ण. म्हणजे या ठिकाणी 20 ही समोरील बाजू आणि 29 हा कर्ण आहे. पण ह्या बाजू नाही आहेत, हे गुणोत्तर आहे. गुणोत्तर हे नेहमी कुठल्या तरी संख्येने भागून अतिसंक्षिप्त रूप असतं, बरोबर ना. त्यामुळे ती संख्या जी म्हणजे जो स्थिरांक आहे तो स्थिरांक के मानायचा, त्या दोन्ही बाजूंना गुणायचं आहे. मग तुमचा समोरील बाजू होणार आहे 20K समजा थीटा असेल आणि कर्ण होणार आहे 29K आणि न माहीत असलेली बाजू x मानायची आणि पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा इथे पहा, कळलं ना. त्यामुळे AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग झाला. किमती घालायच्या आहेत, वर्ग करायचे आहेत, ह्याची बाजू बदल करायचं, वजाबाकी केली आणि तुम्हाला इथे x बरोबर 100 किंमत म्हणजे आपल्याला ही तळाची बाजू आहे ना पाया ती आलेली आहे 21K. ठीक आहे, वर्गमूळ काढून आणि मग तुम्ही लगतची बाजू भागिले कर्ण अशा प्रकारे गुणोत्तर काढू शकता. या कोणत्याही पद्धतीने तुम्ही नित्य समानतेचा वापर करू शकता किंवा काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू दिलेल्या गुणोत्तरावरून लिहून पायथागोरस प्रमेय वापरून सुद्धा तुम्ही गुणोत्तर काढू शकता.
असंच दुसरं उदाहरण दिलं आहे पहा तुम्हाला मी. सेक थिटा दिलेला आहे 25/7 टॅन थिटा काढा. बघा इथे मी नित्य समानता मग आठवायची कुठली आहे बघा 1 + tan² = sec स्क्वेअर. नित्य समानता 3ने पाठ करणे आवश्यक आहे बाळांनो. 1 + tan² = sec स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे. वजा त्याचा वर्ग करा, 1ची बाजू बदला, वजा करा. लसावी काढला पहा या ठिकाणी 576/49. टॅन वर्ग आहे ते वर्गमूळ काढलं 24/7. 576 वर्गमूळ 24, 49 वर्गमूळ 7. ही झाली पहिली रीत. दुसरी रीत मी काय सांगितलं, पुन्हा काटकोन त्रिकोणाच्या बाजू कन्सिडर करायच्या. सेक थिटा म्हणजे काय, कॉसच्या उलट ना, कर्ण भागिले लगतची बाजू, बरोबर. इथे मी त्रिकोण काढला त्यामध्ये कर्ण असणार आहे 25k, के सांगितलं तुम्हाला स्थिरांकाने गुणायचं, आणि लगतची बाजू 7k. मग पायथागोरसने काय होणार आहे, PQ वर्ग अधिक QP वर्ग बरोबर काय येणार आहे, सॉरी QR वर्ग अधिक QP वर्ग बरोबर PRचा वर्ग. वर्ग केले 7k वर्ग अधिक QR आपल्याला माहीत नाही आहे बघा, ही उभी बाजू बरोबर 25k वर्ग. QR वर्ग बरोबर 25k वर्ग वजा 7kचा वर्ग, 7k म्हणजेच 49k वर्ग वर्ग करायचा आहे. आणि वजाबाकी केली, मला अशा प्रकारे आलं QR वर्ग बरोबर 576k वर्ग. वर्गमूळ काढलं 24k टॅन थिटा बरोबर काय, थिटाची समोरील बाजू भागिले लगतची बाजू. समोरील बाजू 24k/7k. जो ज्या केने आपण गुणलं तो के पुन्हा किंमत काढल्यानंतर भाग दिल्यामुळे नाहीसा होतो. तर त्यामुळे कोणत्याही पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडवू शकता. आता पुढचं उदाहरण पहा. कॉसेक ए बरोबर दिलं मी इथे 3/√2. तर साइन ए काढा. किती सोपं आहे बघा. कॉसेक म्हणजे काय असतं, साईनचे अपोजिट असतं की नाही. त्यामुळे साइन ए बरोबर मी फॉर्म्युला लिहिला बघा 1/cosec A. मग साइन ए बरोबर 1/1 एक भागिले ना, 1/ मी भागिले कॉसेक. तर भागिले असताना किंमत नाही काढता येत, मग भागिलेचं मग गुणिले करायचं पहा, उलटून गुणिले √2/3 सॉरी. आणि त्यामुळे किंमत काय आली, साइन ए बरोबर √2/3. ठीक आहे. पाहूया पुढचं उदाहरण. साइन थिटा दिलेला आहे 5/13. तर कॉस थिटा व टॅन थिटा काढा. बघा आता साइन दिलं आहे म्हणजे कॉस काढायचं म्हणजे लगेच आपल्याला पहिली नित्य समानता आठवली पाहिजे. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. साइन मला माहीत आहे 5/13, मी किंमत घातली, वर्ग केला बघा, 5चा वर्ग 25 अधिक 13चा वर्ग 169. मग मी बाजू बदल करणार, 1 वजा 25, वजा ह्याची बाजू बदलली ना आपण, त्यामुळे वजा झालं. लसावी काढला, 169ला 1ने गुणलं, 169 वजा 25/69. मग आता इथे 100 कॉस स्क्वेअर थिटा काय येणार, याची वजाबाकी केली, 144 बघा, 9तून 5 गेले 4, 6तून 2 गेले 4, 1 आणि छेदस्थानी 169 आहे. तर हे आलं कॉस वर्ग थिटा. तर मी कॉस थिटा काय येणार, याचं वर्गमूळ 144 वर्गमूळ 12, 169 वर्गमूळ 13. ठीक आहे. आता आपल्याला टॅन थिटा काढायचं आहे. मग अजूनही आपल्याला नित्य समानता ही माहीत आहे, ही सुद्धा एक नित्य समानताच आहे. साइन अपॉन कॉस = टॅन. मग किमती घालूया आपण. साइन भागिले कॉस, अपूर्णांक आहेत बाळांनो दोन्ही, म्हणून भागिले आपल्याला उलटून गुणिले करावं लागतं. साइनची किंमत घातली 5, टॅन थिटा 5/13 भागिले कॉस बरोबर 12/13, गुणिले झालं 13/12. 13 गेले, किंमत आली 5/12 बरोबर ना. आता हे तुमच्या सराव संचातलं उदाहरण आहे बघा. सराव संच 6.1 पुस्तकातील, गणित पुस्तकातील. टॅन थिटा दिला आहे 3/4. सेक थिटा आणि कॉस थिटा काढा. 1 + tan² = sec स्क्वेअर ही नित्य समानता इथे मी वापरणार आहे. टॅन थिटाची किंमत 3/4 स्क्वेअर. 3/4 स्क्वेअर इज हाऊ मच, 3² 9 अपॉन 4² 16. लसावी काढायचा, 1ला 16ने गुणलं, 16 9 25 भागिले 16 सेक स्क्वेअर थिटा आलं. त्यामुळे सेक थिटा काय येणार आहे, याचं वर्गमूळ म्हणजे 5/4. आता आपल्याला कॉस थिटा काढायचं आहे. कॉस थिटा म्हणजे सेकच्या विरुद्ध, म्हणजे 1 भागिले सेक थिटा. तर 1 भागिले सेक थिटा म्हणजे सेक थिटाची किंमत आहे 5/4. मग काय होणार, 1 गुणिले 4/5. त्यामुळे आपल्याला सेक थिटाची सॉरी कॉस थिटाची किंमत आलेली आहे 4/5. पुढे आपण पाहणार आहोत अशी काही वेगळी उदाहरणं आहेत, तुमच्या पुस्तकातली आहेत, सोडवलेली उदाहरणं आहेत, आणि त्याचप्रमाणे आपण पुस्तकातली पण पाहणार आहोत. काय आहे बघा, 5
5 sin थिटा मायनस 12 कॉस थिटा इज इक्वल टू 0. तर सेक थिटा आणि कॉस सेक थिटाची किंमत काढा. आता इथे बघा, इथे आपल्याला एक समीकरण टाईप दिलं आहे, पण त्याला आपण रिअरेंज केलं की आपल्याला कुठली तरी किंमत मिळणार आहे. कळलं की नाही? आणि म्हणून त्याने इतर किमती काढायला सांगितलेल्या आहेत. मग 5 sin थिटा मायनस 12 कॉस थिटा आहे, बरोबर. मग आपण या 12 कॉस थिटाची बाजू बदलूया. मग 12 कॉस थिटाची बाजू बदलली काय होणार? मायनसचं प्लस होणार, बरोबर. म्हणजे चिन्ह गेलं. आता त्यांच्यामध्ये गुणिले चिन्ह असतं नाही का? इथे चिन्ह नाही आहे म्हणजे गुणिले चिन्ह असतं. 5 गुणिले कॉस साइन थिटा, 12 गुणिले कॉस थिटा. मग कॉस थिटाची बाजू बदलली की भागिले होणार. त्याचे 5 इथे गुणिले आहे, त्याचे पण बाजू बदलले भागिले होणार. साइन भागिले कॉसची आपल्याला यावरून ह्या दिलेल्या समीकरणावरून किंमत आलेली आहे 12 भागिले 5. ठीक आहे, म्हणजे टॅन थिटाची किंमत आपल्याला आलेली आहे. आता आपल्याला विचारलं काय? सेक. मग आठवाबरोबर टॅन किमतीवरून सेक काढण्यासाठी नित्य समानता आहे 1 + tan स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग त्यामध्ये आपल्याला आलेली मी टॅन स्क्वेअर थिटाची किंमत घातलेली आहे 12/5. वर्ग केला 12चा 144 भागिले 25. लसावी काढला. लसावी माहिती आहे ना बाळांनो, याचा छेद 1 आहे, त्यामुळे त्याला 25ने गुणायचं आहे. मात्र याचा छेद ऑलरेडी 25 आहे, त्याला गुणायची गरज नाही. कळलं ना? तर हे प्रत्येक पायरीमध्ये मी सांगायची आवश्यकता नाही आहे, कारण तुम्हाला माहीत आहे लसावी कसा काढायचा. 25 अधिक 144 भागिले 25 एक्स स्क्वेअर थिटा बरोबर आलेलं आहे यांची बेरीज 169 भागिले 25. म्हणजे त्याचं वर्गमूळ काढलं की तुम्हाला आलं सेक थिटा. आता काढायचं आहे कॉसेक थिटा. कॉसेक काय असतं? कॉसेक हे साईनचे अपोजिट. त्यामुळे आपल्याला साईन माहीत नाही तर कॉसेक नाही कळणार, बरोबर ना. त्यामुळे मी काय केलं, इथे मी सेक थिटावरून कॉस लिहिलं. का? कारण कॉस सेकच्या उलट आहे 5/13. आणि नित्य समानता वापरली. मोठं गणित आहे बाळांनो. या 3 ते 4 मार्काला हे उदाहरण येऊ शकतं तुम्हाला, कारण 1, 2, 3 आणि 4 स्टेप आहेत ना इथे. तर साईन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर 1 ह्या नित्य समानतेचा मी वापर केला. बघा, साईन वर्ग बरोबर 1 - कॉस स्क्वेअर. कॉसची किंमत घातली, वर्ग केला, वजाबाकी केली लसावी काढून, मला साईन थिटा मिळालं इथे. आता साईन थिटा मिळून आपलं गणित संपलं नाही. कॉसेक विचारलं आपल्याला. कॉसेक बरोबर साईनच्या अपोजिट. मग स्टेप इथे छोटीशी लिहिली नाही तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. 12/13च्या अपोजिट 13/12. अशा प्रकारे व्यवस्थित शांत डोक्याने नित्य समानता कोणती उपयोगात येणार आहे आठवून आपण काय करायचं आहे? उदाहरण सोडवायचं आहे. असंच आणखी एक उदाहरण पाहूया आपण. सराव संचमध्ये दिलेला आहे तसंच आहे बघा, फक्त थोडीशी लँग्वेज बदलली आहे. 5 सेक थिटा मायनस 12 कॉसेक थिटा असं दिलं आहे. मग अशी 5 साइन थिटा मायनस 12 कॉस थिटा होतं ना, तर कॉसेक थिटा आलेलं आहे आणि ह्या किमती काढायच्या. बघा, 5 सेक थिटा मायनस 12 कॉसेक थिटा इज इक्वल टू 0. पुन्हा इथे मी -12ची बाजू बदलली बघा, त्यानंतर कॉसेकची बाजू बदलली इकडे, आणि 12 तिथे असताना भागिले 5चे केले गुणिले 5. ठीक आहे. आता तिथे आपल्याला डायरेक्ट आलेलं बघा साईन भागिले कॉस ना टॅन. इथे सेक आणि कॉसेक आहे, त्यामुळे मी काय केलं, सेक म्हणजे 1/कॉस भागिले कॉसेक म्हणजे 1/साईन. पुन्हा तेच झालं बघा, भागिलेचं गुणिले करून साईन/कॉस होणार ना, त्यामुळे साईन/1 होणार. तर मग साईन/1 म्हणजे साईन भागिले कॉस म्हणजे टॅनचीच किंमत आलेली आहे. बाकी ह्या गणिताचा पुढील भाग मागील उदाहरणाप्रमाणेच आहे, फक्त त्याने एवढा भाग काय केला, जो 5 साईन थिटा वजा 12 कॉस थिटा त्याने सेकाने कॉसेक दिलं आणि आपल्याला हे टॅनची किंमत मिळालेली आहे. आणि त्यावरूनच आपण टॅनवरून आपण काय काढलेलं आहे, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटाने सेक थिटा काढलं. सेक थिटा नंतर आपण कॉस थिटा काढलं आणि कॉस थिटावरून काय मिळालेलं आहे, नित्य समानतेचा वापर करून साईन थिटा काढलेलं आहे. अशा प्रकारची उदाहरणंसुद्धा तुम्हाला 3 ते 4 मार्काला परीक्षेसाठी येऊ शकतात. आता सिद्ध करा. सिद्ध करा म्हणजे काय असते माहिती आहे, हे पहा सराव संचमधील हा दुसरा प्रकार. मग अशी किमती काढा हा प्रकार होता, ज्यामध्ये तुम्हाला नित्य समानतेचा वापर करायचा होता. सिद्ध करा का हा प्रकार काय असतो की तुम्हाला इथे आपल्याला किंमत काढाच आहे. ठीक आहे. सिद्ध करा प्रकारची उदाहरणं आपण पाहणार आहोत. काय दिले ते बघा, टॅन थिटा इज इक्वल टू 1 आहे, सराव संचामधलाच आहे, तर याची किंमत काढायची आहे. तर आता आपण टॅन थिटा म्हणजे काय ते बघूया. टॅन थिटा 1 कोणाचं असतं, कोणाचं थिटा 1 असतं, टॅन 45 नाही का, टॅन 45 1 असतं, म्हणजे तो थिटा कोण 45 डिग्री आहे. काय आहे, 45 डिग्री आहे. आणि त्यामुळे
इथे किमती काढायचे आपल्याला सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी हा पूर्ण थिटा 45 असून 45च्या असताना काय किमती असेल ते लिहायच्या आणि ह्या राशीची किंवा हे जे गुणोत्तर त्याची किंमत काढायची आहे. मग साईन 45 कॉस 45 1/√2 असतं, बरोबर. त्यानंतर मग सेक 45 काय असणार आहे, कॉस 45 आणि ह्या कॉसच्या उलट सेक ना, कॉस एक साईनच्या उलट 1/√2च्या उलट √2. ह्या किमती घालून इथे आपण आता ह्याची ह्या दिलेल्या गुणोत्तराची किंमत काढूया. सर्व किमती घालूया आपण. साईन थिटा 1/√2 कॉस थिटा 1/√2 आहे आणि सेक थिटा आणि कॉसेक थिटा म्हणजे 45 डिग्री √2 आहेत. वरचे 1/√2 आणि 1/√2ची बेरीज काय येणार आहे, छेद समान आहे ना, तर मग एकाने 2 भागिले वर्गमुळात 2 आणि खाली 2 वर्गमुळात 2. ठीक आहे. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. 2 भागिले वर्गमुळात 2 आणि छेदस्थानी आहेत म्हणजे 1 भागिले 2 वर्गमुळात 2. ते काय होणार आहे, ते हा 2 2 जाणार आहे, भाग लागणार आहे, बरोबर. हा 2 आणि 2 जाईल, उरलं काय 1 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजे 2च. म्हणजे ह्या दिलेल्या राशीची किंमत 1/2 आलेली आहे. आता आपण सिद्ध करा पाहूया. मग असे किमती काढा उदाहरण होतं. सिद्ध करामध्ये काय असतं की एक समीकरण दिलेलं असतं नित्य समानतेप्रमाणे आणि त्या समीकरणाची ही आहे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आपण डावी बाजू म्हणतो, उजव्या बाजूला उजवी बाजू म्हणतो, बरोबर. पण डाव्या बाजूला जी राशी दिलेली आहे तिची किंमत काढायची, ती किंमत उजव्या बाजू एवढी आली पाहिजे. आणि ते मी उदाहरण सोडवताना प्रथम लिहायचं असतं बघा, लेफ्ट हँड साईड LHS म्हणजे डावी बाजू. काय डावी बाजू आहे बघा, साईन वर्ग थिटा भागिले कॉस थिटा अधिक कॉस थिटा. आता ही सोडवताना काय करायचं आहे, अशा प्रकारे सोडवायचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्तर बाजूचं उजव्या बाजूचं उत्तर आलं पाहिजे. आणि त्यामुळे विचार करायचा आहे, काय करायचं आहे, कुठे लसावी काढायचं आहे, काय करायचं आहे. आता इथे बघा, इथे तुम्हाला दिसतंच आहे ह्याला छेद नाही आहे, मग आपण तिरकस गुणाकार करतो ना, त्याप्रकारे मी इथे कॉस थिटाने गुणलं, याला छेद नसल्यामुळे वरती आलं मला साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा भागिले दोघांचा छेद समान झाला कॉस थिटा. आता काय इथे काय केलं, लसावी काढला. आता साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा काय माहिती आहे तुम्हाला, नित्य समानता आहे, बरोबर ना. त्यामुळे त्याची किंमत 1 आली, कारण साईन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर 1 आहे. तुम्हाला जे तुम्ही गोष्ट कोणती वापरली असेल, कोणती अट तुम्ही किंवा कोणती नित्य समानता वापरले, तुम्ही ते उजव्या बाजूला लिहू शकता. त्यामुळे उत्तर आपल्याला आलं 1/cos थिटा. 1/cos थिटा म्हणजे काय, सेक थिटा. म्हणजे बघा, म्हणजे तुम्ही सुरुवात करायची आहे डाव्या बाजूकडून आणि पोचायचं आहे उजव्या बाजूकडे. तुमचं उत्तर आलं पाहिजे उजवी बाजू. लक्षात आलं तुमच्या. नित्य समानता सोडवताना अशा प्रकारे डावी बाजू बरोबर उजवी बाजू तुमची आली पाहिजे. लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं. सिद्धता आहेत ना ह्या, आपण भूमितीमध्ये सुरुवातीला करतो त्याप्रमाणे सिद्धता ह्या करताना किंवा जेव्हा सिद्ध करायचं असतं तेव्हा आवश्यक तिथे नित्य समानतेचा वापर तुम्हाला करायचाच आहे. कुठे लसावी काढायचा असेल किंवा नित्य समानता वापरायची असेल तर तुम्ही वापरायच्याच आहेत. ठीक आहे. अजून एक उदाहरण तुमच्या सराव संचातलंच आपण पाहणार आहोत. 5वं उदाहरण आहे. मी क्रमांक उदाहरणाप्रमाणे घातलेले आहेत. कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉसेक इंटू सेक थिटा काढायचं आहे. आता कॉट आणि टॅनची आपण किमती घालूया. कॉट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, कॉस अपॉन साईन, आणि टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस. इथे बघा दोघांचे छेद समान नाही, त्यामुळे तिरकस गुणाकार. इथे येणार कॉस स्क्वेअर थिटा, इथे साईन स्क्वेअर थिटा, तिरकस गुणाकार नाही का बाळांनो. आणि भागिले छेदस्थान येणार साईन थिटा कॉस थिटा. आता कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा काय आहे, इथे आपण लसावी घेतला. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे, बरोबर. तर इथे मी नित्य समानता वापरली बघा, अंशस्थाने भागिले छेदस्थाने 1/साईन, साईन आणि कॉस राहिलं. आता या दोघांना आपण वेगवेगळं करूया. 1/साईन आणि 1/कॉस. ते तर गुणिलेमध्ये आहे, तिथे काय गुणिलेमध्ये असताना लसावी काढावा लागत नाही. त्यामुळे 1/साईन बरोबर कॉस एक बघा इथे डाव्या बाजूला आहे, सॉरी उजव्या बाजूला आहे, आणि 1/कॉस म्हणजे सेक. म्हणजे आपल्याला उत्तर आलेलं आहे उजवी बाजू. अजून एक उदाहरण पाहूया आपण. सेक प्लस टॅन इज इक्वल टू कॉस अपॉन 1 मायनस साईन. बघा सेक प्लस टॅन ते मी आधी सोडवणार. उजव्या बाजूला जायचंच नाही, तुम्ही डावी बाजूच सोडवायची आहे. सेक म्हणजे 1/क्लास कॉस प्लस टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस. आता इथे छेद समान आहे, त्यामुळे छेद समान असल्यामुळे मी बेरीज केली बघा. 1 + साईन अपॉन कॉस छेद समान आहे. आता 1 + साईन अपॉन कॉस, पण त्यावरून मला काहीच येत नाही आहे ना. आपल्याला इथे काय पाहिजे बघा, 1 + साईन अपॉन कॉस नाही, कॉस अपॉन 1 मायनस साईन पाहिजे छेदस्थानी. मग 1 मायनस साईन पाहिजे ना, म्हणून मी काय केलं, हे जे आलेलं आहे त्याला
अंशाला आणि छेदाला 1 मायनस साईनने गुणलं. म्हणजे आपल्याला डावी बाजू सोडवताना उजवीकडे लक्ष पाहिजे, काय पाहिजे ते कळलं की नाही. उजव्या बाजूला काय हवं आहे, छेदस्थानी त्यांना 1 मायनस साईन पाहिजे, म्हणून मी दोन्ही बाजूला 1 मायनस साईनने गुणलं. आता ए प्लस बी आणि ए मायनस बी फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल. नित्य समानता ज्या बैजिक राशीमध्ये बीजगणितात असतं, ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे एका कंसात अधिक आणि एका कंसात वजा असेल आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करतो पहा, है ना. तसं ते 1 प्लस साईन आणि 1 मायनस साईन आहे. तर मी काय होणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर. बघा हा इथे अंशदाला आपण गुणलेला आहे. 1 स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर होणार, बरोबर ना. 1 स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर बघा. आणि छेदस्थानी काय येणार, कॉस गुणिले 1 मायनस साईन. गुणाकार आहे ना, ते छेद समान करायचं ना. आता 1 मायनस साईन स्क्वेअर म्हणजे काय, साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 माहिती आहे ना. मग त्यामध्ये आपण कॉसची जर बाजू बदलली तर 1 मायनस साईन स्क्वेअर म्हणजे कॉस येणार, बरोबर ना. इथे कॉस आलं. आता हा कॉस आणि इथे कॉस स्क्वेअर आहे, मग एक कॉस गेला, काय राहणार मग एक कॉस राहणार आणि छेदस्थानी 1 मायनस साईन राहणार आहे, बरोबर ना. पहा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते. हा बघा कॉस वर्ग आहे की नाही, तेव्हा हा एक कॉस गेला आणि हा एक कॉस गेला, मग काय राहिलं बघा, कॉस थीटा अपॉन 1 मायनस साईन थीटा. ठीक आहे. आता बघा मला उजवी बाजू आली की नाही इथे, तर म्हणजे डाव्या बाजूकडून जायचं, पण उजव्या बाजूमध्ये काय विचारलं आहे त्याकडेही लक्ष द्यायचं आहे. त्याप्रमाणे आपल्याला डाव्या बाजूमध्ये बदल करावा लागतो. आता इथे बघा टॅन थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा इज इक्वल टू 2 दिलं आहे, तर दाखवा की टॅन स्क्वेअर प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 2. बघा टॅन प्लस 1 अपॉन टॅन इज इक्वल टू 2 आहे आणि विचारलं आहे त्यामध्ये वर्ग आहे बघा ज्या सिद्धतेमध्ये, म्हणून इथे दोन्ही बाजूचा मी वर्ग केला. टॅन प्लस 1 अपॉन टॅनचा पण दोनाचा पण. मग वर्गाचं सूत्र माहिती आहे ना, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू कसं असतं, पहिल्या पदाचा वर्ग अधिक मध्ये 2ab अधिक बी वर्ग. त्यामुळे पहिल्या पदाचा वर्ग टॅन वर्ग झालं, मधलं पद काय असतं 2 गुणिले ह्या दोन पदांचे गुणाकार नाही का, ए आणि बी म्हणजे टॅन गुणिले 1 अपॉन टॅन प्लस 1 अपॉन टॅनचा वर्ग आणि दोनाचा वर्ग पण 4 झाला. फोर टॅन वर्ग राहिलं. इथे काय होणार, मधल्या पदामध्ये काय होणार, या मधल्या पदामध्ये हा टॅन आणि 1 अपॉन टॅन गेला, फक्त 2 राहिले. त्यामुळे 2 हे बघा इथे दाखवले मी गेलेले 2 गुणिले 1 अधिक 1 अपॉन टॅन स्क्वेअर. ठीक आहे. माझा तो 2 जो आहे त्याची आपण बाजू बदल करूया. बघा टॅन स्क्वेअर प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 4 मायनस 2 आणि आलं आपल्याला उत्तर पहा, टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 2. दुसरं तसंच उदाहरण आहे पहा, टॅन प्लस कॉट इज इक्वल टू 2 आणि वर्ग विचारला आहे. वर्ग असेल तर लक्षात ठेवा दिलेल्या गणिताचा दिलेला जो भाग आहे त्याचा दोन्ही बाजूचा वर्ग होणार आहे, बरोबर ना. इथे कसं आपल्याला किंमत दिलेली आहे 2 आणि तेवढी आली पाहिजे, दोन्ही बाजूचा वर्ग केला मी. टॅनचा वर्ग प्लस 2 टॅन थिटा कॉट थिटा प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर 4. टॅनचा वर्ग प्लस आता टॅन इंटू कॉट काय, टॅन कॉट म्हणजे 1 अपॉन टॅन नाही का, त्यामुळे त्यांचा गुणाकार 1 येणार. लक्षात आलं का. मग कॉट स्क्वेअर इज इक्वल टू दिलं आहे बघा इथे टॅन गुणिले कॉट बरोबर 1, म्हणजे इथे 1 झालं. मग टॅन स्क्वेअर ह्या दोघांचा गुणाकार बघा 2 इंटू 1, 2 इंटू 1चा गुणाकार काय येणार, हे जे आहे त्याचा गुणाकार येणार 2 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू 4. 2ची बाजू बदल केला बघा मी, टॅन स्क्वेअर प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू 2 आपल्याला आलेलं आहे. आता तुमच्या संकीर्णमध्ये एक उदाहरण आहे, सेक्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आलं पाहिजे सेक्स स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर. बघा इथे प्लस दिलं आहे आणि इथे इंटू आलं पाहिजे, पदं तीच आहेत. तर बघा डाव्या बाजूकडनं मी सुरुवात केली आहे. सेक्स स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर, ठीक आहे. कॉस स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन साइन स्क्वेअर आलेला आहे. आता दोन्हीकडे छेद समान नाही आहेत, त्यामुळे तिरकस गुणाकार करावा लागणार, बरोबर ना. पहिल्याच्या छेदाला साईनने आणि दुसऱ्याच्या छेदाला कॉसने. त्यामुळे साइन स्क्वेअर प्लसमध्ये आहे कॉस स्क्वेअर अपॉन छेदांचा गुणाकार झाला. आता वरती साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर म्हणजे काय 1 ना. आलं बघा गणित, किती सोपं गणित होतं. वाटलं तुम्हाला कठीण, प्लस आहे ना तर गुणिले कसं टाकायचं, आलं बघा आपोआप. तर हां वरती 1 आलं, 1 अपॉन कॉस स्क्वेअर 1 अपॉन साइन स्क्वेअर वेगवेगळं केलं, मग अशी असं गणित केलं होतं आपण. तर 1 अपॉन कॉस म्हणजे सेक्स स्क्वेअर आलं आणि कॉस एक्स स्क्वेअर 1 अपॉन साइन स्क्वेअरची किंमत ते कॉस एक्स स्क्वेअर आलेली आहे. डाव्या बाजू एवढी आपल्याला उजवी बाजू आलेली आहे. अजून काही उदाहरणं आपण पाहूया. 1 मायनस कॉस ए
प्लस 1 अपॉन 1 प्लस कॉस एचं वर्गमूळ बरोबर कॉस ए मायनस कॉट ए. आता 1 मायनस कॉस ए आणि 1 प्लस कॉस एचं वर्गमूळ आहे आणि वर्गमूळ असल्यामुळे वर्गमूळ चिन्ह आपण काढणार कसं, किंवा हे 1 मायनस कॉस ए मायनस कॉट ए असं आहे ना, त्यामुळे मायनस चिन्ह आपल्याला आलं पाहिजे ते जे उत्तर येणार त्यामध्ये. म्हणून मी काय केलं इथे बघा, तुम्हाला पाहिलं मी आपल्याला सांगितलं की उजव्या बाजूला पण लक्ष दिलं पाहिजे. तर 1 प्लस कॉस ए आहे ना छेदस्थानी, 1 मायनस कॉस एने दोन्ही बाजूला गुणलं. ते गुणल्यामुळे काय झालं, अंशाने छेदाला गुणल्यामुळे अंशस्थानी बघा 1 मायनस कॉस ए गुणिले 1 मायनस कॉस ए म्हणजे 1 मायनस कॉस एचा वर्ग होणार. आणि छेदस्थानी काय ए प्लस बी इंटू ए मायनस बी, जे नित्य समानता आहे बीजगणितातली, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होतं नाही का, तो एक कंस अधिक आणि एक वजा असला की, मग त्या सूत्राप्रमाणे मी 1 वजा कॉस वर्ग ए झालं, ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे एकाचा वर्ग वजा कॉस वर्ग ए. आता बघा इथे दोन्हीकडे वर्गमूळ निघणार आहे कसं, कारण 1 मायनस हा दोन्ही कंस समान आहेत, 1 मायनस कॉस ए गुणिले 1 मायनस कॉस ए, त्यामुळे तो वर्ग आणि खाली 1 मायनस कॉस स्क्वेअर हे आपली जी नित्य समानता आहे त्या नित्य समानतेच्या साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्या नित्य समानतेने 1 मायनस कॉस स्क्वेअरची किंमत येणार साइन स्क्वेअर ए. त्यामुळे ह्या दोन्हीचं वर्गमूळ काढलं, दोन्ही वर्ग झाले की नाही, त्यामुळे दोघांचं वर्गमूळ चिन्ह यांच्या डोक्यावरचं जाणार, त्यामुळे हे येणार 1 मायनस कॉस ए आणि छेद येणार साइन ए. ठीक आहे. आता ह्यांना आपल्याला इथे मायनस साईन पाहिजे, त्यामुळे ह्या दोघांना वेगवेगळा करूया, छेद समान ठेवून 1 अपॉन साइन ए मायनस कॉस ए अपॉन साइन ए. आता 1 अपॉन साइन ए इज कॉस ए के मायनस कॉस ए अपॉन साइन ए इज कॉट ए. बरोबर ना, म्हणजे आपल्याला काय आलेलं आहे, उजवी बाजू आलेली आहे. अजून एक आपण एक एक्स्ट्रा उदाहरण पाहूया. सेक स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन थिटा प्लस कॉस थिटा कॉट थिटा. पुन्हा इथेही तसंच करायचं, सेक स्क्वेअर थिटा आणि कॉस ज्या ह्यांचे जे आहेत ना नित्य समानतेचे फॉर्म्युले घालायचे आहेत. सेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर आणि कॉस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर. त्यामुळे काय आलं बघा आपल्याला, टॅन स्क्वेअर 1 प्लस 1 2 प्लस कॉट स्क्वेअर हा टॅन प्लस 2 कॉट म्हणजे 1 अपॉन टॅन स्क्वेअर हे एक वर्ग आला आहे बघा, दिसतोय तुम्हाला, वर्ग आलेला आहे. म्हणजे टॅन प्लस 1 अपॉन टॅनचा वर्ग, इथे काय येणार आहे टॅन प्लस 1 अपॉन टॅनचा वर्ग. लक्षात आलं ना तुम्हाला ए प्लस बी फॉर्म्युल्याप्रमाणे, आणि त्यामुळे वर्ग आणि वर्गमूळ केलं तर टॅन प्लस 1 अपॉन टॅन आलं आणि 1 अपॉन टॅन म्हणजेच कॉट. आणि हे उत्तर आपल्याला उजव्या बाजू ही डावी बाजूच्या इतकी आलेली आहे. इथे आपण एक उदाहरण पाहणार आहोत. निरसन करा, थिटाचं निरसन करा हे एक प्रकार आहे. थिटाचं निरसन करा म्हणजे काय की ह्या उदाहरणातून थिटा गेलं पाहिजे, म्हणजे तुमचं जे शेवटचे जे उत्तर येणार आहेत ती उत्तरं एक्स आणि एक जेव्हा जी थिटा सोडून इतर जे काय त्या रूपात आली पाहिजे. तर हे कसं करायचं ते पाहूया आपण उदाहरण. एक्स इज इक्वल टू ए कॉट थिटा मायनस बी कॉसेक थिटा दिलं आहे आणि वाय इज इक्वल टू ए कॉट थिटा प्लस बी कॉसेक थिटा. ठीक आहे, तर आपण एकसामायिक समीकरण सोडवतो की नाही त्याप्रकारे करायचं आहे. एकसामायिक समीकरण तुम्हाला आठवत असेल ते उलटसुलट संख्या असल्या की आपण एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करतो की नाही, त्या पद्धतीने ही जी दोन समीकरणं आहेत त्यांची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करायची आहे. मग आता इथे ह्या दोन समीकरणांची बेरीज केली तर काय होणार बघा, हे बी कॉसेक थिटा आणि मायनस बी कॉसेक थिटा जाणार की नाही बेरीज केली की, त्यामुळे काय येणार आहे आणि ह्यांची बेरीज होणार आहे, त्यामुळे 2a कॉट थिटा येणार आहे. ठीक आहे, आणि मग कॉट थिटाची आपल्याला किंमत काढायची, काय येणार 2a ची बाजू बदला, एक्स प्लस वाय अपॉन 2a ही आली कॉट थिटाची किंमत. नंतर मग त्या दोन समीकरणांची वजा करायची, समीकरण 2 मधून 1 वजा करायचं, 2 मधून 1 वजा करायचं उलट, कारण वजा चिन्ह मग जाण्यासाठी. त्यामुळे काय होणार आहे, वजा करताना चिन्ह बदलतात बरोबर ना, चिन्ह बदलतात. मग हे वजा केलं की वजाचं अधिक होणार, इथे हे वजा होणार, हे जाणार, त्यामुळे वाय वजा एक्स होणार आहे. वाय वजा एक्स बरोबर 2b कॉसेक थिटा आणि वाय वजा एक्स बरोबर 2b कॉसेक थिटा, कॉसेक थिटा बरोबर वाय वजा एक्स अपॉन 2b. कळलं, म्हणजे इथे आपण काय केलं आहे, ह्या कॉसेक थिटाची कॉट थिटाची आणि कॉसेक थिटाची किंमत आली आहे, त्या किमतींमध्ये बघा काय झालेलं आहे, किमतींमध्ये एक्स वाय आणि 2a आलेल्या आहेत, ह्या थिटाच्या किमती आहेत. मग काय करायचं, आता थिटाच्या किमती आल्या आहेत ना, त्याने आपल्याला काय ना थिटाचे निरसन करा, थिटा दिसलाच नाही पाहिजे
मग थिटा दिसलाच नाही पाहिजे, मग काय करायचं? तर थिटा न दिसण्यासाठी ह्या ज्या दोन किमती आल्या आहेत त्या किमतीवरून तुम्ही नित्य समानता वापरायची आहे. कोणती नित्य समानता त्या ठिकाणी लागू होईल? ती नित्य समानता तुम्ही वापरायची आहे. तर आपल्याला 1 + cot स्क्वेअर इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा माहिती आहे ना, माहिती तुम्हाला? मग ती वापरले पहा या ठिकाणी. 1 + cot स्क्वेअरमध्ये मी काय केलं आहे? बाजू बदल केला आहे. त्यामुळे cosec स्क्वेअर - cot स्क्वेअर इक्वल टू 1. हे दोन किमती आहेत ना, त्यांचा वापर इथे करायचा. मग cosec स्क्वेअरची किंमत बघा, ही जी आपल्याला किंमत आहे ती मी इथे घातलेली आहे. त्यानंतर -cot स्क्वेअर थिटाची किंमत x + y पण 2a घातलेली आहे. आणि त्यांचे वर्ग वगैरे काही करायचे नाही, फक्त कंस सोडवायचं आहे. हे काय बाकी सोडवायचं नाही आहे, कारण सोडवत गेलं तर फार लांब होईल, कारण छेद समान नाही आहेत. आपल्याला फक्त इथे हेतू काय की ते जे तुम्हाला जे शेवटचं समीकरण दिसतं आहे की y - x/4b² किंवा y - x/b जे आहे, कारण दोन्ही ठिकाणी 4 4 आहे ना, त्यामुळे 4ची बघा बाजू बदल केले, त्या बाजूला गेलं गुणिले 4 झालं, इथे 4 आलं. आणि इथे y + x/a² कंसात जर घेतलं तर दोन्ही एकत्र केलं तर एकत्र वर्ग. म्हणजे हे जे समीकरण दिसत आहे त्यामध्ये काय झालेलं आहे? थिटाचं निरसन झालेलं आहे. अजून एक असं उदाहरण आपण हे सोडवूया. आता पाहूया उदाहरण हे कसं सोडवायचं. पाहू, हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवूया. जरा 1 मिनिट पहा बाळांनो. हां, असंच उदाहरण आहे, निरसन करा, बरोबर ना. आता मग x बरोबर a sec थिटा आहे ना, म्हणून मी काय करणार? मी sec थिटाची किंमत करणार. sec थिटा बरोबर काय येणार आहे आपल्याला? x/a. ठीक आहे. त्यानंतर इथे आपण tan थिटाची किंमत काढूया. काय येणार आहे? tan थिटा बरोबर y/b. ह्या किमती आल्या. आता आपण काय आठवायचं आहे? आपण नित्य समानता कोणती आहे बघा? 1 + tan स्क्वेअर थिटा बरोबर ना, इज इक्वल टू 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा, बरोबर ना. ही जी नित्य समानता होती तिचा आपण काय करायचं आहे? वापर करायचा आहे. मग काय येणार आहे? 1 + tan स्क्वेअर थिटा आपण साईन आधी कॉसवरून काढलं होतं बघा. आपण साईनने जेव्हा आपण भागलं होतं तर आपलं काय आलं होतं? साईनने भागल्यावर दोन्ही ठिकाणी साईनने भागलं 1 + cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा आणि 1 + tan स्क्वेअर इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. मग ह्या किमती आपण घालूया इथे. 1 + tan स्क्वेअर थिटाची किंमत म्हणजे tan थिटाची किंमत आहे की नाही, y/b² बरोबर sec थिटाची किंमत आहे x/a त्याचा वर्ग. बाजू बदल करूया आपण, म्हणून 1 इथेच ठेवायचं आहे, म्हणजे याची मी बाजू बदल करणार आहे. 1 मी इथेच ठेवते, म्हणजे x/a कंसाचा वर्ग वजा y/b कंसाचा वर्ग. आता आपण एक त्या बाजूला लिहूया. आता इथे काय कोणाची बाजू बदल वगैरे काही करायची नाही आहे, त्यामुळे असंच राहणार आहे. x/a कंसाचा वर्ग प्लस नाही सॉरी एक मिनिट. हां, x/a कंसाचा वर्ग वजा y/b कंसाचा वर्ग बरोबर 1. म्हणजे हे जे आपल्याला उत्तर आलेलं आहे त्या उत्तरात काय बघा? थिटा दिसत नाही आहे. तर अशा प्रकारचे उदाहरणं थिटाचे निरसन करा. अजून उदाहरणं आपण सोडवू शकतो. अशा प्रकारे आजच्या भागात आपण त्रिकोणमितीय नित्य समानता आणि त्यांचा उपयोग करून उदाहरणं सोडवलेली आहेत. या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.